माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. म्हणून संन्यासी ये पाही, कर्माची गोठी कीजेल काही. परी अविद्या आपुला देही आहे जैका. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा. सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. 18व्या अध्यायाचा विचार सुरू आहे. 18व्या अध्यायातील 267 क्रमांकाची ओवी मी वाचून दाखवलेली आहे. भगवान परमात्मा 3 प्रकारच्या फलांचा विचार सांगतात. अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधम कर्मणा फलम भवत्यत्यागिनाम प्रीत्य न तु संन्यासीनाम क्वचित. मनुष्याच्या जीवनामध्ये या 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी संपूर्ण गीतेचं सार सांगितलेलं आहे. हे सार सांगत असताना तिन्ही कांडांचा विचार भगवंतांनी केलेला आहे. कर्मकांडाचा विचारही आलेला आहे, उपासना कांडाचा विचार आलेला आहे, ज्ञानकांडाचा विचार सुद्धा आलेला आहे. आपल्या जीवनात आपण कर्म तर केलंच पाहिजे, पण ते कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून कर्मच कर्मबंधातून आपल्याला मुक्त करेल. कर्माचा त्याग केला तर आपल्याला कर्मबंधातून मुक्ती प्राप्त होणार नाही. तो केलेला कर्माचा त्याग जो आहे तो सुद्धा आपल्या जीवनामध्ये ओझं होऊ शकतो. चुकलिया त्यागाचे वेझे, केला सर्व त्यागही होय ओझे. त्याग केला पण जाणून जर केला नाही, अज्ञानाने केला तर तोच ओझं बनतो, तोच बद्धता निर्माण करतो. म्हणून भगवंतांनी त्या त्यागाला रजोगुणी त्याग नाव दिलं, तमोगुणी त्याग नाव दिलं. अज्ञानामुळे केलेला त्याग, आपल्या नित्यनैमित्तिक कर्माचा केलेला त्याग, हा रजोगुणी त्याग आहे. किंवा आपल्या शरीराला दुःख होतं, कष्ट होतं म्हणून केलेला नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग जो आहे तो तमोगुणी रजोगुणी त्याग आहे. आणि त्यागाचं फल मिळत नाही, उलट तो केलेला त्याग त्या मनुष्याच्या पतनाला कारणीभूत होतो. म्हणून सात्विक त्याग करायचा असेल तर करा. सात्विक त्याग म्हणजे काय सांगितलं? कर्माचा त्याग करायचा नाही, नित्यनैमित्तिक कर्म सगळी करायची, परंतु कर्मफलाचा त्याग करायचा. त्या कर्मफलाचा त्याग केल्यानंतर काय होईल? आपल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराची सेवा आहे असं म्हणून जर केलं, कर्तृत्व अभिमान सोडून जर केलं तर ते कर्मच आपल्याला रजोगुण कमी करतं, तमोगुण कमी करतं आणि ते कर्मच आपल्याला चित्तशुद्धीच्या द्वारे भगवत प्राप्तीची इच्छा निर्माण होते.
आणि मग भगवत प्राप्तीची इच्छा एकदा निर्माण झाली की आपल्याला श्रीगुरु भेटतात, देवाची कृपा होते, ज्ञान प्राप्त होतं आणि श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त झालेले जे ज्ञान आहे ते अनुभव पर्यवसायी होतं. त्या मनुष्याला भगवत साक्षात्कार होतो आणि मग तो जो जो काही करेल ते सगळं कर्म जे आहे ते सहज ब्रह्मार्पण होत जा. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, ब्रह्माग्नव ब्रह्मणा होतम, ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्मकर्म समाधी. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, अशी अवस्था त्याला प्राप्त होते. आणि मग असा जो मनुष्य आहे तोच खरा संन्यास. ज्ञानोबारांनी त्याला ज्ञानप्रधान संन्यास म्हटलं. घडे ज्ञानप्रधान हा ऐसा, घडे ज्ञानप्रधान ऐसा संन्यास जया वीरेशा, तेची फळभोग सोसा. मग त्यांना कुठल्याही फळाचा भोग होत नाही. इष्टफळ असू द्या, इष्टकर्म असू द्या, अनिष्टकर्म असू द्या, मिश्र कर्म असू द्या, फळापासून ते मुकले. ते फळात सापडत नाही. सनकादिकांचं वर्णन करताना असं वर्णन केले, या वरच्या शाखा आहेत ते फळात आणि मुळात दोन्हीच सापडत नाहीत, अशी ओवी. आणि काही शाखा उपरिता जे सनकादिक नामे विख्याता, जी फळी मुळी नाडळिता भरलिया ब्रह्मी. जे फळातही सापडत नाही, मुळात सापडत नाही. जे फळात सापडतात ते मुळात सापडतात. बहुतेक आम्ही फळ बघून जातो, फळ बघून काम करतो. आणि मग फलाच्या इच्छेने केलेलं जे कर्म आहे ते कर्म मनुष्याला गुंतवणार होत, ते कर्म मनुष्याला बद्ध करणार होत. संतांनी सर्व कर्म केली. सावता महाराज आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत होते, परंतु अवस्था कोणती प्राप्त झाली? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ज्याला कांद्यात मुळ्यात भाजीत विठाबाई दिसली त्याला स्वतंत्र परमार्थ करायची गरज नाही. त्यांनी परमार्थ नाही केला तरी त्यांचा परमार्थ चालू. आपण परमार्थ करून आपला परमार्थ होतो. म्हणून अशी अवस्था प्राप्त झाली, त्याला कुठल्याही फळाचा भोग नाही. त्याला जन्मावं लागत नाही, त्याला मरावं लागत नाही. थोडक्यात तो मुक्त होतो. आणि भगवंताला अपेक्षित हे आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, बाबा तू तुझ्या वाट्याला आलेलं नित्यनैमित्तिक कर्म कर, पण कर्म करत असताना मी सांगतोय त्या पद्धतीने जर तू कर्म केलंस तर मग तुला हा जो पुढचा फळभोग आहे त्या फळभोगाची भीती बाळगायची काही गरज नाही. असं केलं तर असं होईल, तसं केलं तर काही काळजी करायची गरज नाही. काही होत नाही. कोणतंच फळ तुला भोग द्यायला येणार नाही, कारण तो आता संन्यासी झाला. हा वृत्तीचा जो संन्यास आहे हा भगवंताला जास्त अपेक्षित आहे. असा जो कोणी संन्यासी असेल तो कर्मापासून, कर्मबंधापासून काय होतो? मुक्त होतो. हा विचार कालच्या प्रवचनात आपला झाला. म्हणून संन्यासी ये पाहे पाही कर्माची गोठी केजेल काय. ये संन्यासी पाही. भगवान परमात्मा म्हणतात अर्जुनाला, तू बघ, पहा. पहा म्हणजे इथे जे पाहणं आहे ते विचाराच्या द्वारे पाहणं आहे. इथे पाहायचंय म्हणजे काय पाहायचंय?
असं स्वरूप प्राप्त करून घेणं हेच पाहणं आहे. प्राप्त करून घेणं म्हणजे त्याला जाणणं हेच प्राप्त करून घेणं. मग तो रूप पाहे आपुले आपणच इदंतेशी वाळिले जे मी पण येऊन डहारले. ते रूप पाहिजे आपुले आपणच. आपण आपलं रूप पाहायचं म्हणजे पाहायचंय. पण तोहारी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे डोरी सारोने. पाहिजते विन पाहणे काही नेननाची जाणणे आद्य पुरुष का मनने जया ठाय. पाहायचंय परंतु पाहणं सोडून पाहायचं. पाहण्याशिवाय पाहायचंय. जाणायचंय परंतु काही जाणण्याशिवाय जाणायचं. जाणणं सोडून जाणायचं. पाहणं सोडून पाहायचंय म्हणजे पाहणं स्वरूप व्हायचं. जाणणे स्वरूप व्हायचं. अशा पद्धतीने जर ये संन्यासी पाही म्हणून संन्यासी ये पाही. या संन्यासामध्ये पहा कर्माची गोष्टी कीजेल काही. तिथं कर्माची कोणती गोष्ट करता येईल का. कारण जे पाहिलेलं आहे त्या परमात्मा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारची क्रिया नाही. करता कर्म क्रिया ही त्रिपुटी त्या परमात्मा स्वरूपामध्ये नाही. ते अखंड एक रस नित्य शुद्ध बुद्ध मुक्त केवळ निर्विशेष असं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये कुठल्याही कर्माची गोष्ट करता येणार. आणि ते स्वरूप ज्याला प्राप्त झालं त्याच्या ठिकाणी सुद्धा कुठल्याही कर्माची गोष्ट करता येत. तो सगळं करत जरी असला तरी सुद्धा तो काहीच करत नाही. उदो असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीचा असते. जनक महाराज सगळं काही करतात पण काहीच करत नाही. भगवान परमात्मा सगळं काही करतात परंतु भगवान परमात्मा काहीच करत नाही. दुर्वास ऋषी एवढा मोठा आहार करतात पण उपवासी आहेत म्हणजे खातच नाहीत. त्यांनी सगळं करून सुद्धा ते कर्मापासून अलिप्त राहतात. कारण आपल्या असंगत्वाच्या बोधात राहून ते कर्म करतात. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेतीचा सर्वता नोहे नवल ऐक. आणि म्हणून कर्माची गोटी कीजेल काय. आणि मग त्याने जर कर्म केलं तर त्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागत नाही. हे कर्म त्याला बंधन करू शकत नाही. मग कर्माचं बंधन कोणाला आहे ते उत्तरार्धात सांगितले. परी अविद्या आपुल्या देही आहे जय का. परी परी आलंय की मागच्यावर पाणी टाकलं नाही. प्रवचनाला आलो असतो पण येत नाही. तो आला तरी एक दिवस येईल ज्ञानेश्वरी गायला. उद्या येणार नाही. परी आली संपत. हो म्हणून परंतु नको. किंतु परंतु आला की संशय आला. म्हणून संन्यासी ये पाहि कर्माची गोटी कीजेल काही परी अविद्या आपुल्या देही आहे जय का. परंतु जेव्हा जेव्हा देहामध्ये अविद्या असते वास्तविक पाहता अविद्या नावाची गोष्टच नाही. अज्ञान नावाची गोष्टच नाही असं काल सांगितलं. मूळ अविद्येशीची नाही जिने मातीयेचे कार्य कोणे घेपे तिचे मागच्या वेळी सांगितलं. त्या प्रवचनात काल कुठंतरी मी ऐकलं एका मनुष्याला असं ज्ञान प्राप्त झालं आणि
असा बाहेर गेल्यानंतर एक सिद्ध महात्मा होते आणि एक महात्मा असे होते की त्यांच्या अंगात एका देवाचा संचार व्हायचा. मग हा गेला आणि म्हणायला लागला, तुम्ही जो देव आलेला आहे तो देव खरा का खोटा? तो म्हटला मग खरा आहे मी. खरा आहे म्हटल्यानंतर तो म्हटला मी ज्ञानी का अज्ञानी? तो म्हटलं तू अज्ञानी आहेस. म्हटलं तू खरा देवता नाही, मला अज्ञानी म्हणतो, तू खोटा आहे. मी ज्ञानी आहे. म्हटले तुला मी ज्ञानी का अज्ञानी असा संशय आहे ना, अजून तू अज्ञानी आहेस. जो ज्ञानी असतो त्याला काही संशय येत नाही, जो अज्ञानी असतो त्याला काय असतो? संशय. अविद्या नाहीच, परमात्माच आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कर्म कोणती नाहीच आहे, अविद्या नाहीच आहे, सुखदुःख नाहीच आहे, जन्म मरण नाहीच आहे, असं संतांनी सांगितलंय, शास्त्रांनी सांगितलंय. पण तरी सुद्धा माणसाला काय येतो? संशय. वाईट गोष्टीवर विश्वास बसतो, परंतु शास्त्राचं म्हणणं जे आहे, संतांचं म्हणणं आहे, त्याच्यावर लवकर विश्वास बसत नाही. तुला सुत काय म्हटल्यानंतर लगेच म्हणतो बरं झालं, आता 2 दिवस देवळात जायचं काम वाच. सुतक म्हणता सुतक वाटे, पण ब्रह्म म्हणता ब्रह्म न वाटे. शास्त्रांनी सांगितलंय, संतांनी सांगितलंय, तू ब्रह्मरूप आहेस, सच्चिदानंद रूप आहेस. तू का म्हणे काय देवाची बरे देवाची बरे, तू का म्हणे खरे तुम्ही. पण हे मात्र पटत नाही. लटके ते रुचे साच कोणासही न पचे. पुन्हा पुन्हा संशय निर्माण होतात. पुन्हा पुन्हा असं वाटतं आहे ठीक आहे, संतांनी सांगितलंय, शास्त्राने सांगितलंय, पण मला सुख होतंय, मला दुःख होतंय, ह्याची वाईट का? खरी अविद्या नाहीच आहे. मग आहे कोणाला? आहे असं ज्याला वाटते त्याला. परी अविद्या आपला देह आहे जय का. अविद्या आपल्या देहात आहे जय का, जिथं असते, मग ती मात्र परंतु आपल्या देहात जेव्हा का अविद्या आहे, जेव्हा ती असते, अज्ञान आपल्या देहामध्ये असते. मग ते अज्ञान काय करतं? त्याचं वर्णन पुढच्या ओळीमध्ये आहे, वाचावं. करतेपणाचे निधावे, आत्मा शुभाशुभी धावे, दृष्टी भेदाची रानिवे रचलीसे जे. अविद्या काय करते? करतेपणाचे निधावे, कर्तेपणाचा अभिमान निर्माण करते आणि त्याचं बळ निर्माण करते. कर्तेपणाचे निधावे, आत्म्याला कर्ता बनवते. आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, परंतु अज्ञानामुळे, अज्ञानाचा संबंध आला की तो काय होतो? कर्ता होतो, भोक्ता होतो. अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरोनिकी जे पुढे देहोहम आहे. मी देह आहे आणि मग मी देह आहे असा निश्चय झाल्यानंतर मी हे केलं, मी ते केलं, असा करतो, तुझा अभिमान त्याला व्हायला लागतो. कर्तेपणाचे निधावे, तो कर्तेपणा निर्माण करते अविद्या. मी करताय आणि मग तो करायला लागतो. काय काय करतो? आत्मा शुभा शुभी भावे, शुभही कर्म करतो, अशुभही कर्म करतो. वास्तविक पाहता आत्मा काहीच करत नाही, पण आत्म्याला अज्ञानामुळे मी करतोय, मी भोगतोय असा भ्रम, अज्ञान निर्माण.
शुभाशुभ कर्मामध्ये तो धावायला लागतो. कवने एके द्वारी, कवने एके अवसरी, रिगोनी नेत्राचे द्वारी, रूपाचे डोंगरी सैरा हे. आत्म्यामध्ये कुठल्याच क्रिया नाहीत, पण अज्ञानामुळे ह्या ज्या क्रिया प्रकृतीमध्ये घडतात, शरीरामध्ये घडतात, ह्या सगळ्या क्रिया माझ्या आहेत असा त्या ठिकाणी ती भ्रम निर्माण करते. आत्मा शुभाशुभी धावे, धावतो नुसार माणसासारखी धावत आहे. हे करू का ते करू, ते करू का ते करू, आणि सगळं केलं तरी सुद्धा शांतता नाही, समाधान. ही यात्रा झाली की ती यात्रा, ती यात्रा झाली की ती यात्रा, चालूच आहे धावाधावी. आणि हे नसेल करत तर मग अशुभामध्ये धावतो. मला हे करायचंय, मला ते करायचंय. अशुभ कर्म तो करतो, नको तिथे जातो, नको ते खातो, नको ते पितो. शास्त्र निषिद्धही करतो, विहितही करतो. आत्मा शुभाशुभी धावी. आणि मग दृष्टीभेदाची राणीवे रचलीसी लिसे जे, जे दृष्टीभेदाचे राणीवे रचलीसे. दृष्टी त्याची जी आहे ती भेदाच्या राज्यावर बसवते, रचवते, इतका भेद निर्माण करते. जीव जीवाचा भेद, जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, अशा प्रकारचे सगळे भेद निर्माण करते आणि त्याला राज्यावर बसवते. कुठल्या? जीवाला. दृष्टी भेदाची राणीवे, दृष्टी त्याच्या दृष्टीला भेदाच्या राज्यावर बसवते. सगळा भेदच निर्माण. पण या राज्यावर बसवणारी कोण आहे? अविद्या, अज्ञान, व्यामोहाची आशेजे. बळी अविद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न भोगीजे जन्म मृत्यूचा. जबरदस्तीने त्याला सगळा भोग घ्यायला लावतो. जन्म मृत्यू, मी जन्मणार आहे, मी मरणार आहे, मी अमुक केलं, मी तमुक केलं, मला हे करायचंय, मला ते करायचंय. या सगळ्यामध्ये अविद्येची निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगित होता प्रबुद्धा अनादि. अनादि कालापासून त्याला सगळं काय करते? भोगायला लावते. ते तरी गा सुवर्मा, बीजावेळी आत्मया कर्मा, आपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी गा. ते तरी गा सुवर्मा. म्हणून माणसाने, अर्जुनाला भगवान म्हणतात तू सुवर्म आहेस, सुवर्म आहेस, म्हणजे चांगलं वर्म जाणणारा तू आहेस. ज्याला वर्म कळत नाही त्याला ही अविद्या फसवते, त्याला ही अविद्या दुःख भोगायला लावते. पण ज्याला वर्म कळलेला आहे, आत्मा वेगळा आहे आणि अनात्मा वेगळा. येत आत्मा तो आत्मयाच्या ठाई, देखीजे देहीचा धर्म देही, आईसे देखणे ते पाही आला. ज्याला वर्म कळलं म्हणून त्याला अर्जुनाला म्हणतात सुवर्मा. कोणतं वर्म करायचं आहे? बीजावळी आत्मया कर्मा, आपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी गा. आत्मया कर्मा बीजावळी. आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी भेदाची पंगत बसलेली. फार मोठा भेद आहे. आत्मा वेगळा आहे आणि कर्म वेगळा. आत्मा आहे सच्चिदानंद रूप आणि कर्म आहे जड. आत्मा आहे व्यापक, कर्म आहे परिच्छिन्न. आत्मा आहे निर्विकार आणि कर्म जे आहे ते विकारी आहे, नष्ट होणार आहे. असा हा भेद आहे, फार मोठा भेदावळी आहे. किती भेद आहे? कसा भेद आहे? म्हणजे आपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी गा. जसं पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा, ह्याच्यात जेवढं अंतर आहे
तेवढं आत्म्यामध्ये आत्मा आहे पूर्व दिशा आणि कर्म आहे पश्चिम दिशा. आत्मा आहे प्रकाशमान आणि कर्म आहे जड. म्हणून आत्म्याचा आणि आत्म्याचा आणि कर्माचा तसा पाहायला गेलं तर काहीच संबंध नाही. पण तरी सुद्धा अज्ञानामुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्माचा काय होतो, आरोप होतो. आणि मग जीव सुखी दुःखी होतो. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळं झालं. धावत भव स्वर्गाची या राना, ऐशिया वेंगोनी स्वप्ना, धावत भव स्वर्गाची या राना, त्या चैतन्य नामा अर्जुना शरण. तो त्या ठिकाणी वास्तविक पाहता असंग आहे. दोघांमध्ये एवढा अंतर आहे. अपाडे जैशी पश्चिमा पूर्वेशी गा, ना तरी आकाशा का आभाळा, सूर्य आणि मृगजळा, बीजावळी भूतळा वायुशी जैशी. किंवा आणखीन एक उदाहरण देतात, ज्याप्रमाणे आकाश आणि ढग, सूर्य आणि मृगजळ, भूतळ आणि वायू, हे जे दृष्टांत दिले काय समजून सांगण्याकरता दृष्टांत दिले? आत्मा आणि कर्म. आत्म्याला कशाची उपमा दिली आणि कर्माची कशाची उपमा, कर्माला कशाची उपमा दिलेली? आत्म्याला कोणत्या कोणत्या दिल्या सांगा? आकाश, सूर्य आणि पृथ्वी. आत्मा कसा आहे? आकाशासारखा आहे. आकाश जसं निर्लेप आहे, आकाशाचं वर्णन ज्ञानोबांनी केलंय. आकाशानं लगे लेपो जायचं. आकाश जसं व्यापक आहे, किती जरी ऋतू आले तरी सुद्धा त्या आकाशामध्ये काय फरक पडतो? तेही ऋतू समान, जैसे का गगन तैसे जयाचे मन सर्वत्र. आकाशामध्ये त्या ठिकाणी पावसाळा आला, आकाशात उन्हाळा आला, आकाशात हिवाळा आला. आकाशाला काय? आकाश जसं आहे तसंच आहे. पण आकाश आणि ढग, आभाळ म्हणजे ढग, कर्म जे आहे ते ढगासारखे आहेत. ढग जसे आकाशात येतात, थोडा वेळ राहतात, निघून जातात. अशा किती ज्ञानेश्वरीत उदाहरण दिली. आकाश आणि ढग, अभ्रे जैशी, आकाशीची अभ्रे जैशी. आकाळींची अभ्रे जैशी, उर्मी विना आकाशी, हारपती आपैसी उदयली साथी. तसं जीवनामध्ये जेवढी काही कर्म येतात ती ढगासारखी आहेत. त्या ढगा कर्माचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही, पण आपण संबंध मानतो. मी हे केलं, चांगलं केलं, वाईट केलं, असं घडलं, तसं घडलं, आणि त्या सगळ्या कर्माचे संस्कार डोक्यात घेऊन मनुष्य जगतो आणि सारखा सुखी दुःखी होतो. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ते करायचंय, अजून हे झालं नाही, अजून ते झालं नाही, अजून हे करायचं राहिलंय. साधक दृष्टीने ठीक आहे, व्यावहारिक दृष्टीने ते ठीक आहे, केलंही पाहिजे. परंतु तात्विक दृष्टीने जर पाहिलं तर कर्माचा कोणताही संबंध परमात्म्याशी नाही. आपण ते जड भरतांची कथा नेहमी सांगतो. रवगण नावाचा राजा पालखीत बसून निघालेला होता आणि पालखी जात असताना एका जो वाहणारा पालखी वाहणार होता त्याचा पाय मुरगळला, तो बाजूला झाला. म्हणून त्याच्या जागेवर दुसरा नेमायचा. राजाने सांगितलं, हा समोर धट्टाकट्टा मनुष्य येतोय, त्याला धरा आणि त्याला व्हायला लावा. आता भरतजी म्हणजे आत्मज्ञानी होते, ब्रह्मज्ञानी होते, म्हणून पालखी वाहत असताना ते असे खाली पाहून चालायचे. एखादा जीव